हॅलो एव्हरीवन, हर्षाज ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हा सेकंड ब्लॉग आहे. तर जसं तुम्हाला माहिती आहे की 9 जुलैला लग्न आहे, तर त्यासाठी आम्ही आज निघणार होतो. बट द सीन इज की तिकीट्स कन्फर्म नाही आहेत. बघू 7पर्यंत कळणार आहे की तिकीट्स कन्फर्म आहेत की नाही आहेत. सो इफ कन्फर्म झाले तर ट्रेन नाही तर सकाळी बस नाही. पण थिंग इज की आता वाजले 3 आणि अजूनही आमचे बॅग्स पॅक नाही आहेत. सो थोड्या वेळाने घेणार आहोत बॅग्स पॅक करायला. आणि कपडे तर एवढे आहेत ना की बाप रे, कारण लग्न म्हटलं तर मेहंदी आलं, संगीत आलं, हळद आलं, तर एवढे कपडे आहेत ना की आता समजत नाही की कुठे काय कसं ठेवायचं. सो लेट्स सी पॅकिंग कशी येते. तर आता वाजले किती 4:30 आणि आता झाली आहे सुरुवात पॅक करायला. आणि एवढे कपडे समोर आलेत ना, खूप जास्त आहेत. कसं कुठे मॅनेज करायचं म्हणजे बिलकुल पण कळत नाही. एवढी कपडे आहेत अक्षरशः. म्हणजे हळदीचे आणि लग्नाचे ड्रेस अजून शिवायला टाकला आहे, तो दीदी अजून द्यायचं बाकी आहे. सो बघूया कसं मॅनेज होतं ते. तर मम्मी तर एवढ्या पसरत बसली आहे. मम्मी केवढे कपडे आहेत यार. पॅक झालेत आणि गेस वॉट, आमचे तिकीट्स कन्फर्म झालेत. आम्ही निघतोय. सो भेटूया उद्या सकाळी. तर फायनली आपण चाळीसगाव आलो आहे. ॲक्च्युली ती ट्रेन होती ती कल्याण टू चाळीसगावपर्यंतच होती, कारण मी कल्याणमध्ये राहते. तर ती कल्याण टू चाळीसगाव होती. जायचं शिरपूरला, पण चाळीसगावपर्यंतच ट्रेन होती, कारण ती एक धुळे ट्रेन होती, ती बंद झाली आहे. सो चाळीसगावपर्यंत रिझर्वेशन भेटलं. फायनली आपल्याला बस भेटली आहे आणि आपण निघालो आहे. तर फायनली वी आर इन शिरपूर. ॲक्च्युली सकाळी आले तेव्हा खूप थकलेले, कारण रात्रभर झोप नव्हती झाली. प्लस सकाळी पण बसमध्ये एवढी काही खास झोप नाही झाली. 2-2.5 तास लागले, त्यात अर्धा तास त्याने ते डिझेल भरण्यातच घालवलं बसवाल्याने, त्यामुळे अर्धा तास वाढून गेला. सकाळी आलं तुम्ही बघतच असाल माझी हालत, डोळ्याचे आग मारतात, खूप जास्त झोप येते. सो या वी आर इन शिरपूर. तर संध्याकाळ झाली आहे आणि आमच्या आईने बनवलाय चहा. काय केलं? आई चहा बनवलास ना तू? हाय काय? हॅलो गाईस, मी आहे तिची सिस्टर. बरं, कुठे फिरत होता तुम्ही? चहा बनवला होता. आम्ही बाहेर खेळायला गेलो होतो. कोणाला दाखवते ग? आम्ही आता जस्ट आलो. अगं व्हिडिओ ब्लॉग साठी आपण व्हिडिओ बनवतोय. हाय कर त्यांना हाय कर. हाय कर. हाय. ही आमची आजी ब्लॉग बनवतो. ही मम्मी, ही माझी आणि हिची मम्मी. तर आत्ताच पाऊस पडलाय आणि ह्या बसल्यात बाहेर चहा प्यायला, कारण घरात खूप गरम होतंय. हा, कारण घरात खूप गरम होत आहे. बाहेर मस्त थंड थंड वाटते, कारण आताच पाऊस पडून गेलाय. तर हे वेदिकाचे फ्लास दोन आले. एक तो काय झाला, किती मोठे झाले का ते? पहिले केवढं होतं? एवढं फ्लावरची गोष्ट करते. फ्लावर एवढा होता तिचा, एवढा होता तिचा फ्लावर. झाड नाही, फुल फुलची गोष्ट करते. खाली बस तू.
आम्ही तिथे खेळत होतो मस्त मंदिरात. तिथे मंदिर आहे ना आमच्या समोरच, तिथे खेळत होतो. हा आणि ना असं मंदिरामध्ये आणि ना असं आजूबाजूला या मस्त असं राऊंड आहे, असं राऊंड आहे. अरे दीदी सांगून त्यांना काय होणार, दाखवूनच घे. मम्मी म्हणत होती की परी प्रदक्षिणा घालते, म्हटलं मम्मी परीला अक्कल द्यावी म्हणून परी असं मस्त अरे असं- प्रदक्षिणा. काही पण बोलते हिच्याकडे लक्ष दे. हॅलो गाईज, मी पिते चहा. तर आता वाजले आहेत 9:30 आणि आमची डॉली अभ्यास करते. पहिल्यांदा असा दिवस उगवला की आमची डॉली अभ्यास करते. अभ्यास करते मी, रोज खोटे बोलते. काय नाही करत. करते बघा, दिसतंय ना. काय केलं जरा दाखव. चल पलटा नको, जे ते स्टिकर चिपकत होते ते दाखव. काय झालं? हे संस्कृतचं स्टडी करते, चिपकवायचं आणि लिहिलेलं आहे. आता हे केलं आणि हे पण चिपकवलं. ते चिपकायला वेळ लागतो कापायला वगैरे. आणि खो खो कोण खेळेल बघ. आता तो माझी तर या मॅडम किती वाजता जातात सकाळी? 12 जातात आणि 8ला घरी येतात. दिवसभर घरात शांतता असते. सो गाईज, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.